रायगड किल्ल्यावरच्या व्हिडिओने आज अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय। काहींच्या मते रायगड किल्ल्याच्या परिसरात ढगफुटी झाल्यानं ही परिस्थिती ओढावली। पाहूया हा रिपोर्ट। यंदाच्या पावसानं किल्ले रायगडावरच्या महाद्वारातून पहिल्यांदाच इतक्या भीषणपणे पाणी वाहिलं। किल्ल्यातल्या कडेकपारावरच्या धबधब्यांनी सर्व वाटा बंद केल्या। अनेक पर्यटक अडकून पडले तर काहींना सुखरूपपणे बाहेर काढलं गेलं। रायगडावर किती तुफान पाऊस झाला त्याचा अंदाज या व्हिडिओवरून लावा। महाद्वाराच्या उजव्या बाजूला हा धबधबा सर्वसाधारण स्थितीत असा वाहतो आणि कालच्या पावसानं तोच धबधबा रौद्र रूप धारण करून कोसळत होता। एरवी महाद्वाराच्या पायऱ्यांवर अशी स्थिती असते। काल त्याच ठिकाणी पूरस्थिती उद्भवली होती। सुरुवातीला किल्ल्यावर अडकलेल्या काहींना रोपवेद्वारे बाहेर काढलं गेलं, मात्र नंतर रोपवे सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला। रायगडाच्या महाद्वाराजवळ एरवी पावसात कडेकपारातून धबधबे प्रवाहित होतात। बुरुजाच्या या बाजूनं त्या बाजूच्या या कडेकपारांमधून पावसाचं पाणी वेगानं खाली येतं, पण महाद्वारातून धबधब्यासारखं पाणी याआधी कधीच आलेलं नव्हतं। हा व्हिडिओ पाहिल्यास बुरुजाच्या या बाजूच्या उतारातून धबधबा प्रवाहित झाला। आणि त्याच्या बाजूच्या उतारांमधून शांतपणे पाणी वाहत आहे। त्यामुळे रायगडावर जी परिस्थिती ओढावली ती नैसर्गिक होती की मानवी, अशी ही शंका उपस्थित होते। काहींच्या मते रायगड भागात ढगफुटी झाल्यानं ही स्थिती ओढावली। ढगफुटीच्या वेळी मिनिटांमध्ये एकाच ठिकाणी प्रचंड पाऊस होतो। काही महिन्यांपूर्वी ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। ढग फुटल्यानं एकाच ठिकाणी प्रचंड मोठा पाऊस आकाशातून कोसळला। याच प्रकाराला ढगफुटी म्हणतात। पावसाळ्यात आर्द्रता आणि गरम हवा वाढल्यास ती ढगांमध्ये जमा होते, म्हणून ढगातल्या पावसांचे थेंब अजून मोठे होतात। ढगांचं वजन वाढतं आणि वारा सुरू झाल्यावर आकारमान आणि वजनानं ढगफुटी होते। ढगातलं पाणी एकाच जागी थो थो कोसळतं। दरम्यान खबरदारी म्हणून 31 जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय। प्रणित मोरे, TV9 मराठी, मुंबई। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.